एका बाजूला अथांग अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला हिरवेगार डोंगर, प्राचीन मंदिर आणि समुद्र किनाऱ्यालगतची अद्भुत प्रदक्षिणा. म्हणूनच हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. नमस्कार, मी दीपराज. आज आपण आलो आहोत कोकणातील एका अतिशय सुंदर आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी, श्री क्षेत्र हरिहरेश्वर. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हरिहरेश्वर हे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे कुलदैवत आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. सुट्टीच्या दिवशी इथे दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते, त्यामुळे आपल्याला जवळपास दर्शन घेण्यासाठी 1 ते 1.5 तास लागू शकतो. आम्ही ज्यावेळेस दर्शनाच्या रांगेत उभे होतो त्यावेळेस काही भजन म्हणणारी मंडळी आम्हाला भेटली. तर या भजनांमुळे रांगेत चालताना आम्हाला वेळ कसा निघून गेला हे कळलं सुद्धा नाही. हरिहरेश्वर येथील मुख्य मंदिर म्हणजे कालभैरव आणि हरिहरेश्वर. कालभैरव हे महादेवाचे एक रूप आहे. पद्धतीनुसार प्रथम कालभैरव आणि योगेश्वरीचे दर्शन घेतल्यानंतर क्रमाने हरिहरेश्वराच्या मंदिरातील नंदी आणि गणपती, त्यानंतर हरिहरेश्वर आणि पुन्हा कालभैरव व योगेश्वरी यांचे दर्शन घ्यायचे असते. हरिहरेश्वराचे मंदिर हे पेशवे काळातील असल्यामुळे त्याची रचना पाहूनच आपल्याला लक्षात येते की हे मंदिर खूप जुने आहे. दगडात कोरलेल्या खांबांवरचे नक्षीकाम अगदी आपलं मन मोहून घेते. हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये आहोत आम्ही आणि आता गाभाऱ्यापाशी पोहोचलोय. दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर आलोय. आता ते ब्रह्मा, विष्णू, महेश जे 3 डोंगर आहेत त्या डोंगरांना प्रदक्षिणा मारायला आम्ही चाललोय. कुठं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूनेच एक डोंगर आहे, तिथून आपल्याला पोहोचता येते शुक्ल तीर्थच्या ठिकाणी. डोंगर वाटेने आम्ही वर चाललोय. वरून जात असताना इकडचा नजारा खूपच छान दिसतो. एक बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला मंदिर आणि इकडे नारळाची झाडं. कालभैरवाच्या दर्शनाने भूत पिशाच्य बाधा नाहीशी होते अशी भाविकांची धारणा आहे. देवालयाच्या शेजारील डोंगरावर चढून समुद्राकडील पायऱ्या उतरल्यावर शुक्ल तीर्थ लागते. येथे स्नान केल्यास सर्व पापांचा नाश होतो. हरिहरेश्वराच्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 डोंगर आहेत. त्यातल्या एका 2 डोंगरांमधली दरी आहे आणि त्या दरीमधून असा खवळलेला समुद्र दिसतो आपल्याला. इथला व्ह्यू जो आहे तो पावसाळ्यामध्ये अधिक सुंदर असतो, कारण ह्याच्या दोन्ही बाजूला हिरवं गवत असतं ते उगवतं आणि त्याच्यानंतर इथला जो व्ह्यू आहे खूप छान होतं. आता सुद्धा खूप छानच आहे, पण पावसाळ्यात थोडा वेगळाच असतो. एक 3-4 वर्षापूर्वी आम्ही इथे चालू होतो आणि एका पॉईंटला तिकडे देवीला ओटी भरली जाते. तर तिथे ओटी भरताना ती साडी वाहतात, तर पाय घसरला एका लेडीजचा आणि ती समुद्रामध्ये
गेली, तिला आतमध्ये खेचत नाही पण ती पोहणारी होती, त्याच्यामुळे जवळपास 1.5-2 तास पोहत होती आणि 2 तासानंतर तिला बाहेर काढण्यात आलं. हे बघा पिल्लू किती छान झोपलेत. शुक्लतीर्थ या ठिकाणी गायत्री आणि सावित्री या नद्यांचा संगम आहे. अतृप्त आत्म्यांना मुक्ती देण्याचे गतिश्राद्ध तसेच नारायण नागबळी, त्रिपंडी श्राद्ध इत्यादी विधीही येथे शुक्ल तीर्थावर केले जातात. हरिहरेश्वर हे धार्मिक पर्यटकांसाठी आणि श्रद्धाळूंना विशेष आकर्षण आहे. त्यावेळेस समुद्राला भरती येते आणि पाणी इकडे वाढतं, समुद्राच्या लाटा जोरात या दगडांवरती आदळतात आणि त्या आदळण्यामुळे हे बघा दगडांमध्ये असे आकार तयार झालेत वेगवेगळे. खूपच जोराचा वारा आहे आणि लाटा किनाऱ्याला धडकतायत, त्याच्यामुळे आम्ही लांबूनच पाहतोय समुद्र. तर मित्रांनो, असा होता आपल्या हरिहरेश्वर प्रवासाचा सुंदर अनुभव. जर तुम्हाला निसर्ग, समुद्र, इतिहास आणि अध्यात्म यांचा एकत्रित अनुभव घ्यायचा असेल तर हरिहरेश्वर हे ठिकाण नक्कीच तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये असायला हवं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी ट्रॅव्हल ब्लॉगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत नमस्कार, तोपर्यंत बाय बाय.